आणि म्हणून वचन एक आपल्याला सांगतं की परमेश्वराचे वाचलं तुम्ही स्तोत्र, बायबल उघडूया आणि त्या वचनाप्रमाणे त्याच्याकडे पाहूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. बायबल उघडा. परमेश्वर चांगला आहे. तोपर्यंत मी पुढे जातच नाही. आता बायबल उघडा. परमेश्वराचे कारण आपण स्मरण करा. आठवड्यातून एक दिवस येतो आणि एक दिवस आपण बायबल उघडलं तर नक्कीच देवाचं वचन आपल्याला तो चांगला आहे. आपण सगळेजण परमेश्वराचा उपकार स्मरण करा, परमेश्वराचे उपकार, कारण तो चांगला आहे, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. त्याची दया पहिलं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये पहिली गोष्ट शिकणं गरजेचं आहे की देवाबद्दल आमच्या अंतःकरणात सकारात्मक विचार असला पाहिजे. कारण देवाबद्दल जर विश्वास नसेल तर नक्कीच आम्हाला देवाकडनं काही मिळणार नाही. याकोबाचं पत्र सांगतं असा मनुष्य दुःखी आहे आणि त्याला देवाकडनं काही मिळेल याची त्याने अपेक्षा करू नये. देवाजवळ येणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि झटून शोध करणाऱ्याला तो प्रतिफळ देतो असं इब्रिकास पत्र याचा 11वा अध्याय वचन 6 आपल्याला सांगतं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ठिकाणी या स्तोत्राचा आत्मिक अर्थ जर आम्ही विचार केला तर आत्मिक अर्थ म्हणजे जीवनात संकट येतात पण देव प्रत्येक परिस्थितीत कार्य करतो. म्हणून लोकांनी देवाची स्तुती करावी, म्हणून लोकांनी परमेश्वराची स्तुती करावी. कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं किंवा वाटतं की देव काहीच करत नाही. कारण आजकालच्या सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या पाहून अनेकांना वाटत असेल की देव काहीच करत नाही. सगळीकडे अशा घटना घडत आहेत की ज्या घटना अद्भुत अशा अलौकिक आहेत, मन विचलित करणाऱ्या आहेत, विश्वासाला तडा देणाऱ्या आहेत किंवा संकटात समस्येमध्ये लोक असताना लोकांची समस्या फार भयंकर आहे आणि अशा स्थितीमध्ये कदाचित आमच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल, अरे हे तर परमेश्वराची उपासना करणारे लोक आहेत, देवाची आराधना करणारे लोक आहेत, मग यांच्या जीवनामध्ये देवाची संकट येतात, समस्या येतात, तर देव कुठे आहे, शांत बसलेला आहे आणि देव आहे की नाही हा प्रश्न उत्पन्न होतो. परंतु कधीच लक्षात घ्या, देवाच्या योजना या योग्य समयाला पूर्ण होतात. देव कार्य करतो. जरी आपल्याला असं वाटतं देव कार्य करत नाही तरी सुद्धा देव कार्य करत असतो.